नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज। मी आत्ता आहे प्रभाग क्रमांक 6 मध्ये दावडे वस्ती, भगत वस्ती, सद्गुरुनगर आणि हा सगळा परिसर। अर्थातच आत्तापर्यंत आपण प्रभाग क्रमांक 4 आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये देखील जाऊन आलो, तिथल्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला। पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमांमध्ये आता अनेक इच्छुक उमेदवार आपली भूमिका मांडायला पुढे येत आहेत। अल्पावधीतच म्हणजे अगदी काल सुरू केलेला कार्यक्रम आता इतका लोकप्रिय झाला आहे की इच्छुक उमेदवारांचे फोन स्वतःहून तुम्ही आमच्या प्रभागात कधी येणार आहात असं विचारलं जात आहे। खरं तर PCMC न्यूज प्रत्येक प्रभागात म्हणजे 32 प्रभागांमध्ये जाऊन हा कार्यक्रम घेणार आहे। प्रत्येक इच्छुक उमेदवाराला बोलण्याची संधी देणार आहे, कारण की इच्छुक कोण आहे हे कळलं तर आमच्या पिंपरी चिंचवडकरांना हे कळणार आहे की बाबा हा माणूस ही व्यक्ती उभी आहे। आणि या सगळ्या गोष्टी कळून घ्यायच्या असतील तर हा कार्यक्रम आपण सर्वांनी नक्की पाहायला हवा। मुळातच दर दिवशी 3 प्रभाग PCMC न्यूजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील, तिथल्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधता येईल, कारण आपण रोज रात्री 8 वाजता आवाज पिंपरी चिंचवडचा हा कार्यक्रम घेणार आहोत। या कार्यक्रमामध्ये जो कालपासूनच सुरू झालेला आहे, नागरिक असतील, इच्छुक उमेदवार असतील, थेट फोनवरून आमच्याशी संवाद साधू शकतात आणि तुम्ही जे बोलताय ते थेट लाईव्हमध्ये संपूर्ण पिंपरी चिंचवडकर ऐकणार आहेत। 85 52 933 933 हा आमचा फोन नंबर आहे, तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकता। आता प्रभाग क्रमांक 6, मुळातच या प्रभागामध्ये 2017 मध्ये BJP कडून 4 पैकी 4 जागा निवडून आल्या, पण मुळात आत्ताची परिस्थिती काय आहे, 9 वर्ष गेलेली आहेत, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे। रेड झोनमधलं आरक्षण, प्राधिकरणामधलं आरक्षण, महानगरपालिका म्हणते तुमचं तुम्ही बघा। अरे करायचं काय? म्हणजे जे नागरिक मुळातच या महानगरपालिकेमध्ये या एरियात राहतात, कर भरतात, पाणी कर भरतात, घरपट्टी भरतात, त्यांचं काय? म्हणजे 2 हत्तींची मस्ती होते खरी आणि जीव जातो तो गवताचा, अशी परिस्थिती आहे। पण यावेळी पिंपरी चिंचवडकरांनी हे नक्कीच ठरवलंय, जो आम्हाला सोयी सुविधा उपलब्ध करून देईल त्याला आम्ही निवडून देणार। आता माझ्यासोबत जे इच्छुक उमेदवार आहेत, काही जणांनी याआधी देखील निवडणुका लढवलेल्या आहेत, काही जणांचा विजय थोडक्यात हुकलेला आहे, पण आता पुन्हा एकदा ते रिंगणात आहेत। त्यामुळे मी या ठिकाणी आता ज्येष्ठ म्हणून माई गवळी यांच्याशीच पहिल्यांदा संवाद साधणार आहे आणि त्यांच्याकडून या प्रभागासाठी नेमकं काय विजन आहे हे जाणून घेणार आहे। माई PCMC न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। खरं तर तुमच्याच प्रभागात आम्ही आलो आहे तुमचंच विजन जाणून घ्यायला, की या प्रभागामध्ये जे 2017 मध्ये तुम्ही निवडणूक लढवली होती आणि 3984 मतं तुम्हाला पडली होती, राष्ट्रवादीकडून तुम्ही त्यावेळी लढला होतात। अर्थात जनतेला पक्ष कोणता याच्याशी काही घेणं नसतं, जनता निवडून आलेला उमेदवार आमच्यासाठी काय करतो हे महत्त्वाचं असतं। खरं तर नेते मंडळी पक्ष बदलतच असतात, जनता आहे तिथंच असते आणि अशा जनतेला हव्यात त्या सुखसुविधा। त्यामुळे तुम्ही आत्ता या प्रभागामध्ये तुमचं नेमकं व्हिजन काय आहे ते व्हिजन लोकांना तुम्ही सांगायचं आहे। पहिल्यांदा फक्त नाव सांगाल आणि कोणत्या पक्षाकडनं आत्ता इच्छुक आहात हेही सांगा। माझं नाव सुनीतामाई पांडुरंग गवळी, प्रभाग क्रमांक 6 या प्रभागामध्ये मी BJP कडून आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखालून त्या BJP मार्फत निवडणूक लढण्याची इच्छुक आहे। बरं माई, मुळातच तुम्हाला या प्रभागाची जाण आहे, मागच्या वेळी पण तुम्ही उभ्या राहिला होतात, प्रचार नुसता केला नव्हता, तर सगळ्या समस्या देखील तुम्हाला माहिती आहेत। अशा कोणत्या समस्या इथं आहेत की ज्या अत्यंत भेडसावणाऱ्या आहेत? मी आत्ताच आरक्षणाचा पण एक विषय घेतला अगदी छोटेखानी, पण त्याबद्दल पण तुम्ही सांगावं असं अशी आमची इच्छा आहे की नेमका प्रॉब्लेम काय इथल्या लोकांचा? इथले मला पण सर्वसामान्य तसं सांगायला गेलं तर इथलं स्लम एरिया आहे, सर्वसामान्य कामगार लोक आहेत आणि ह्या प्रभागातला महत्त्वाचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे रेड झोनचा आहे। तर रेड झोनचा आत्तापर्यंत पहिल्यांदा 1110 वरून महेशदादाच्या मार्गदर्शनाखाली किंवा बाकीचे जे असे अनेक नेते मंडळी आहेत, पण महेशदादांनी खूप जास्त पाठपुरावा करून रेड झोन 410 600 वरून 410 वर आणला आणि मला पूर्ण खात्री आहे की पूर्ण रेड झोन मिटेल। रेड झोन मिटल्यामुळे हे ज्या प्रभागातले समस्या आहे, बाकीचे विकास कामं आहेत ते रेड झोनमुळे होत नाही, पण ज्या लागणाऱ्या गरजा आहेत त्या पण महेशदादांच्या मार्फत आम्ही पूर्ण केल्या आहेत। रस्त्याचा असू, ड्रेनेजचा असू दे, लाईटचा असू दे, याच्याबरोबर बाकीचं महत्त्वाचं सर्वात महिलांचं सांगायचं झालं तर त्यांचं म्हणणं असं होतं की महापालिकेच्या मार्फत आमच्या सर्व सुखसुविधा पुरवल्या जातात, म्हणजे रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी, पण आमचा जो महिलांचा म्हणजे जो रोजगार आहे, कोरोनाच्या काळामध्ये एवढी परिस्थिती बेकार होती की खायला अन्न नव्हतं
तर त्या काळामध्ये की आम्हाला नवऱ्याच्या पगारामध्ये आमचं भागत नाही, आम्हाला महिलांसाठी काहीतरी भाजीपाला जरी निघल असं काहीतरी रोजगार द्या. स्वयंरोजगार लघु उद्योग असं. रोजगार लघुउद्योग द्या. तर त्या मार्फत ह्या 9-10 वर्षामध्ये मी महिलांसाठी खूप काम केले, महिलांना रोजगार पण उपलब्ध करून दिला. तर त्यांचा एक आशीर्वाद म्हणून की मला एक प्रकारचा वेगळाच आनंद यामधून भेटला. तर अशी माझी इच्छा आहे की मी BJP मार्फत लढे. दादाचं तर सांगायचं म्हणतात की ऑल महाराष्ट्रात दादाचं नाव आहे की दादा जे बोलतात ते करूनच दाखवतात की दादाच्या माध्यमातून महिलांना कसा रोजगार भेटेल, महिलांचं रेड झोनचा समस्या कसा सुटेल यामार्फत मी पूर्ण प्रयत्न करेल. नक्कीच. आता मला एक आणखी एक असं महत्त्वाचं म्हणायचं की या व्यतिरिक्त आणखी ज्या काही समस्या आहेत, ज्या मूलभूत सुविधा आहेत, ते उदाहरणार्थ त्या नागरिकांना मिळणं गरजेचं आहे, त्यांचा हक्क आहे. पाणी, दिवसाड पाणी. आता मी सगळीकडे प्रत्येक प्रभागात तीच बोंबाबोंब आहे. अगदी माजी नगरसेवक असो त्याच्या घरात देखील दिवसाड पाणी येतं. करणार काही पर्यायच नाही आहे. मग त्यातून टँकर वाढतात, मग नको तो उद्योग सुरू होतो. या सगळ्या समस्यांवर जर आपल्याला आत्ता तोडगा काढायचा असेल तर नेमकं काय करावं लागेल? ह्याच्यामध्ये पहिले सांगितलं ह्या प्रभागाशी, ह्या मतदारांशी आमची खरं सासऱ्यांच्या काळापासून नाळ जोडलेली आहे. बरोबर. या प्रभागासाठी आपण गवळी कुटुंबियाकडून खूप जागा दिलेली आहे. म्हणजे गार्डनसाठी दिलेली आहे, पाण्याच्या टाकीसाठी दिलेली आहे, रस्त्यासाठी दिलेली आहे, ड्रेनेजसाठी दिलेली आहे. म्हणजे एक प्रकारचं खूप बांधिलकी आहे या समाजाशी. तर आमचं सुद्धा एक प्रामाणिकपणे इच्छा आहे की आरक्षण सुटलं तर नक्कीच कुठंतरी एक आरक्षण भेटून पाण्याच्या टाकीसाठी म्हणा किंवा सांस्कृतिक भवन असेल किंवा ज्या इतर वार्डमध्ये ज्या सुखसुविधा आहेत त्या पण मला या वार्डमध्ये करता येतील, यासाठी मी खरंच पूर्णपणे नक्की प्रयत्न करेन. म्हणजे नक्कीच याचा अर्थ आरक्षण सुटत नाही, त्यामुळे पुढच्या काही सुविधा मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. धन्यवाद माई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यावेळी निश्चितपणे तुम्ही BJP कडून लढताय. आणि अच्छा, आता जो काही पांडुरंग भाऊंनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या प्रश्नावर पण मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. बर, आता तुमचा आवाज इथे येणार नाही, मी माईंना विचारून घेतो. आणि माई काय बोललेत भाऊ लक्षात आले? ओके. आता जो काही प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे, अगदी सासरे बुवांच्या काळापासून तुम्ही या सगळ्या प्रभागाशी जोडलं गेलेला आहात, त्यांचं इथं काम आपण चांगलं होतं. आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे? जसं पांडुरंग भाऊंनी आत्ता सांगितलं, काय नेमकी परिस्थिती? तसं पाहायला गेलं तर म्हणजे आता जागेचा खूपच प्रॉब्लेम, कोणी आता फुटभर जागा सोडत नाही. पण फ्रीमध्ये आमच्या गवळी कुटुंबांनी ह्या म्हणजे मतदारांसाठी किंवा एक लोकांसाठी आमचे एक जे व्यवसाय आहेत, एक शाळेचा एक व्यवसाय आहे, हॉस्पिटलचा व्यवसाय आहे, जागा तर आपण फ्रीमध्ये सगळ्यांना दिलेल्याच आहेत. त्यामार्फत त्यांचं म्हणजे पाण्याच्या टाकीची सोय म्हणा किंवा मंदिराचं म्हणा, गार्डनमध्ये संध्याकाळची मुलं महिला असं येतात वॉकिंगसाठी, ती सुद्धा गवळी कुटुंबांनी जागा दिलेली. असं सहकार्य ह्या म्हणजे मतदारांना नेहमीच असतं आणि इथून पुढेही यांचं सहकार्य आमचं त्यांना खूप राहील. आणि जे शाळेचा विषय आहे तो सर्वसामान्य लोकांसाठी कमी फीजमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा सर्वसामान्य लोकांचे काहींचे तर म्हणजे आपण पेमेंटसुद्धा घेतलेलं नाही. कोरोना काळामध्ये सुद्धा गवळी फॅमिलीची एवढी मदत झाली आहे की आपण अक्षरशः मुलांची फीसुद्धा घेतलेली नाही आहे. एक समाजकार्य म्हणून असे क्षेत्र आम्ही निवडलेले आहेत की ज्यातून एक समाजकार्य पण घडतंय आणि लोकांचा फायदा पण होतोय. पण एकंदरीत आत्ता जर महानगरपालिकेमध्ये तुमचं पाऊल पडलंच तर ज्या काही इथल्या समस्या आहेत ते दूर करण्यासाठी तुम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि इथल्या प्रभागातील लोकांना जे काही आरक्षण, रेड झोन आणि प्राधिकरण याच्यामध्ये काही पिचली जातीय जनता, त्यातून मोकळा श्वास मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर या ठिकाणी माझ्यासोबत आणखी एक इच्छुक उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? माझं नाव निलेश रामू सूर्यवंशी. पक्षाचं अजून काही ठरवलेलं नाही आहे. जिथे माझे सहकारी, माझा मित्रपरिवार आणि जिथे जनता मला म्हणेल, मला पक्ष महत्त्वाचा नाही आहे, मला लोकांची कामं महत्त्वाची आहे. जिथे कामं होणार तिथं मी उभा राहणार. उद्या एखाद्या पक्षाकडनं ऑफर आलीच तुम्हाला तर तुम्ही त्या पक्षामध्ये सहभागी होणार आहात? बिलकुल. कुठल्या पक्षाकडनं ऑफर यावी असं वाटतं? असं काही नाही आहे. पक्षाकडनं ऑफर येणं हे मी लक्षात ठेवत नाही. मग उद्या पक्षाकडनं ऑफर आलीच नाही तर तुम्ही अपक्ष लढणार आहात? 100% लढणार. म्हणजे थोडक्यात जनतेसाठी लढताय, हे क्लिअर झालं. बरं, आता इथल्या समस्यांबद्दल सांगा की ज्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही निवडणूक रिंगणात येत आहे, तेही पक्षाशिवाय. बरोबर. तर बघा, आज आपण बघतोय की विकास थांबत नाही आहे, विकास होतोय. पण विकासामध्ये काय आहे की आज आपण रोडचं काम करतोय, आज काम करतोय, उद्या खोदतोय. बरोबर. तर कुठेतरी नियोजनामध्ये तो बदल हवा आहे. बरोबर. मला असं म्हणायचं नाही की विकास होत नाही आहे, विकास होतोय, कामं होत आहे, पण नियोजनबद्ध होत नाही आहे. त्यासाठी माझी पूर्ण टीम, माझं पूर्ण लक्ष त्याच्यावरती केंद्रित आहे किंवा मी तो नियोजन घेऊन येतोय की जे कामं परत परत होऊ नये. तुमची पूर्ण टीम म्हणजे नेमकं काय, म्हणजे तुमचं एक संघटन आहे काय, त्याचं नाव काय? संघटन आहे, माझा मित्रपरिवार आहे, माझ्यासोबत जी लोक आहेत, आमचा एक ग्रुप असतो. त्या ग्रुपमध्ये आम्ही या सर्व चर्चा करतो की आपण काय केलं पाहिजे, समाजासाठी काय केलं पाहिजे. आता बघा, एक नवीन कामगार कायदा आला की त्याच्यामध्ये असं सांगितलं की स्त्रियांनी रात्री काम केलं पाहिजे. मान्य कायदा आहे, मान्य.
परंतु रात्री त्यांच्यासाठी काय व्यवस्था आहे? त्यांना सुरक्षितता पण दिली पाहिजे, हे पण महत्वाचं आहे ना तितकं. माझं तेच मत आहे की शासन जे काय करते, प्रगती करते, नवीन नवीन नियम आणते लोकांसाठी. कालचंच बघा ना, भीक मागण्यास बंदी. मग आता त्यांनी करायचं काय? त्यांनी पोटा पाण्याचं काय करायचं? योजना पण पाहिजेत ना. माझं तेच म्हणणं आहे की मला रोड बनतोय आज, तो उद्या खोदला नाही गेला पाहिजेत. त्यासाठी तुम्ही तुमचं आणि वीज तारतम्य पाहिजेत ना, की तुम्ही तुमची अगोदर लाईन टाका, त्याच्यानंतर आम्ही रोड करू. किंवा मग ज्याने रोड खोदलाय त्याने तो नीट करून द्यावा, व्यवस्थित करून द्यावा. आज रोजी तुम्ही महिलांना म्हणता की तुम्ही रात्री काम करू शकता, पण त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था पाहिजेत ना. आता मला एक कॉम्पॅक्ट तुमचं विजन सांगा अगदी थोडक्यात, की असं असं विजन आणि मला या प्रभागामध्ये असं असं करायचं. माझं विजन फक्त विकास आणि विकास आहे. जोपर्यंत प्रत्येक नागरिक, प्रत्येक जनता किंवा प्रत्येक माझ्याशी येणारा जोडणारा जो व्यक्ती आहे त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकलो पाहिजेत, ते माझं विजन आहे. की समोरच्या येणाऱ्या व्यक्तीला मी उत्तर देऊ शकलो पाहिजेत, त्याच्या प्रश्नाला त्याचे प्रश्न सुटले पाहिजेत, हे माझं विजन आहे. आणि प्रश्न कमी नाही आहेत, परंतु प्रश्न मोठे पण नाही आहेत. प्रश्न सर्वांना माहिती आहेत, तुम्हाला मला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे, कळण्यासारखे आणि होण्यासारखे आहेत. प्रश्न छोटे छोटे आहेत. पाण्याचा प्रश्न काही खूप मोठा नाहीये. थोडक्यात तुमचं विजन विकास आणि विकास आहे. विकास आणि विकास आहे. तुम्ही ताईंना प्रश्न विचारला होता किंवा आपण त्या प्रश्नाकडे वळूया, वेळ देत असेल तर घेतो. नक्की. बघा, अटलजींनी ज्यावेळेस 2005 कॉम्पॅक्ट मध्ये अगदी थोडक्यात सांगतो मी. आता बघा, आपलं एक दिवसाआड पाणी येतं, तर त्यासाठी आपण नियोजन करू शकतो. पाणी अडवा पाणी जिरवा ही आपण ऐकत आलोय, कुठे करू शकतो ना. बरोबर. ते करायला पाहिजेत. मग राजकीय इच्छाशक्ती कमी पडते असं म्हणायचं तुम्हाला? हो, 100% कमी पडते. म्हणूनच हा प्रॉब्लेम येतात ना. प्रॉब्लेम असा नाही आहे की तो सुटू शकत नाही, नियोजन कमी पडतंय. मी ते नियोजन घेऊन येतोय. ओके, तुमचं नियोजन आम्हाला या प्रभागातल्या सगळ्या जनतेला मिळावं आणि विकास याचा पत्ता जर तुम्हाला लागलाच तर तो आम्हाला देखील दाखवाल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. कारण आत्तापर्यंत आमच्या जनतेला विकास हा याचा पत्ताच सापडलेला नाही. सोडा जनता, सोडा नेत्यांना पण पत्ता सापडलेला नाही. तर त्या पत्त्यावर फक्त जर तुम्ही गेलात आणि तुम्हाला तो सापडला तर आम्हाला सापडावा एवढीच इच्छा आहे. आजही आहे. हा, नक्कीच ना. पत्ता माझ्याकडे आजही मला आहे. इतकंच म्हणायचंय. फक्त विकासाचा पत्ता मी आजही आत्ताही देऊ शकतो. फक्त योग्य उमेदवार, तो विकासाचा पत्ता आहे. ओके, ठीक आहे ना. त्या मार्गातून जर आम्हाला आमचा विकास झाला जनतेचा तर तो आमच्यासाठी फायदाच आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही साथ दिली, भविष्यात सोबत दिली, निलेशजी मला इतकंच म्हणायचं आहे, तुमचं संघटन, तुमचा मित्र परिवार जो काही आता विचार करतोय, नियोजन करतोय, ते नियोजन या जनतेसाठी वापरावं एवढीच इच्छा व्यक्त करतो. 100%. यानंतर मी आणखी काही इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहे. या ठिकाणी महिला उमेदवार यावेळी खरं म्हणजे खूप ताकदीने उतरलेले आहेत. अर्थात 50% म्हणून राखीव म्हणून त्यांच्यासाठी आहेच आणि अर्थात त्यांनी का नव्हे मैदानात यावं, त्यांनी उतरावं, कारण की त्यांच्याकडनंच जास्त विकासाची अपेक्षा आहे हे आपण पाहतच आलेलो आहोत. माई पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आहेत. किमान प्रत्येकाला एक संधी मिळायला हवी आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम त्या उमेदवाराच्या हाती असतं. आता बघूयात या ठिकाणी आणखी एक इच्छुक उमेदवार आहेत, त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे. नमस्कार, आपलं नाव काय आहे आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी प्रियांका मयूर लांडे. मी सर्वसाधारण महिला या जागेसाठी इच्छुक आहे. तर मी आज कोणत्या पक्षाकडून असं काही सांगते? मी आजपर्यंत कुठल्याही पक्षामार्फत काम केलेलं नाही आहे. एक सामाजिक बांधिलकी आणि एक समाजकार्याची आवड या दृष्टीने लोकसहकार्यातून येथील प्रश्न सोडवण्यासाठी एक प्रयत्न केलेत. त्यामुळे जो पक्ष मला, ज्या पक्षाला मी योग्य उमेदवार वाटेल किंवा जो पक्ष मला संधी देईल, ती संधी माझी जबाबदारी मानून मी काम करायची तयारी आहे. अच्छा, म्हणजे पक्षच असावा असं काही नाही आहे, पण तो जर असेल, मग मला हेच म्हणायचं की असं कोणती काही ऑफर आहेत का बाबा या पक्षाकडनं आपण ऑफर, तुमचं काम पाहून नाही नाही ह्या आमच्या पक्षात हव्यात, असं काही कोणत्या पक्षाची ऑफर आहे? आत्तापर्यंत तर नाही आहे, पण यापुढे जर मिळाली तर जो पक्ष माझ्या या समाजकार्यासाठी मला संधी देईल, मला मदत करेल, तर त्या पक्षाची विचारसरणी अवलंबून मी काम करायला तयार आहे. आतापर्यंत नेमकं काय आहे प्रियंका ते समाजकार्य तुम्ही केलेलं आहे जे आपल्या जनतेला तुम्ही सांगू शकाल? तर प्रभाग क्रमांक 6 मधील चक्रपाणी महादेवनगरमध्ये पाण्याचे जे पावसाचं पाणी लोकांच्या घरात जायचं, तर आम्ही आयुक्तांकडे मोठ्या प्रमाणात जाऊन त्या पाठपुरावा करून तिथे रेन लाईन वॉटर टाकून घेतली. ड्रेनेजचाही सेम प्रश्न होता, तोही प्रश्न सॉल्व केला. तसेच चक्रपाणीमध्ये मोठ्या प्रमाणात लाईटचा प्रश्न होता. अनेक ठिकाणी डीपीची झाकणं नव्हती, त्याची दुरावस्था झाली. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने ते अत्यंत धोकादायक झालं होतं. तर आम्ही MSCBकडे एक मोर्चा नेऊन आणि
पाठपुरावा करून काही प्रमाणात तो प्रश्न सोडवला, पण अजूनही काही प्रमाणात तो प्रश्न बाकी आहे. त्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. नक्की, म्हणजे एकंदरीत ड्रेनेजची मोठी समस्या या ठिकाणी दिसते. कारण की खरं तर मुळात त्या समस्येमुळेच मग नंतर पुन्हा आरोग्य समस्या उत्पन्न होतात आणि मग त्यातून आणखी बाकीच्या गोष्टी घडतात. यावर काय आणखी नियोजन करता येईल? तुमचं विजन काय या बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल? सर, आत्ता जर तुम्ही बोलला ड्रेनेजची खूप मोठी समस्या आहे, तर आपण जर तुम्ही हा प्रभाग फिरला तर काही ठिकाणी म्हणजे जे आता नव्याने डेव्हलप होतं ते तिथं एक मधुबन कॉलनी झालं किंवा हनुमंत कॉलनी झालं, तिथं अक्षरशः रस्त्यावर ड्रेनेजचं पाणी आहे. तेथील नागरिकांना म्हणजे आपण तिथं 10 मिनटं जरी गेलो तरी आपल्याला तिथं उभं राहणं शक्य नाही. तर ते लोक म्हणजे दुर्गंधी पण आहे. हो, त्यामुळं बहुतेक आरोग्याच्या समस्याही आहे. तर त्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करून त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नक्कीच. आता समजा तुमचं काम पाहून एखाद्या पक्षानं ऑफर दिली आणि मग त्या पक्षाच्या माध्यमातून तुमची विचारसरणी पण जुळली आणि तुम्ही महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून निवडूनही गेलात, तर तेच समाजकार्य पुन्हा राजकारणाच्या माध्यमातून चालू ठेवणार ना? नक्की. मुळात माझा राजकारणाची पार्श्वभूमी नाहीये, एक फक्त समाज कार्य करण्याच्या दृष्टीने. आता पुन्हा आम्ही तेच ड्रेनेज पाहिजो आणि परत प्रियांकाताईंना विचारायचं असं नको. सारखे अनेक पत्रकारही बोलतात की नवीन पिढीने राजकारणात उतरलं पाहिजे, महिलांनी सक्रिय झालं पाहिजे. तर त्यासाठी आपण का या शासकीय प्रणालीत जाऊन बदल घडवून आणावे नाही, यासाठी मी ह्या माध्यमाकडे बघते. आम्ही केवळ तुम्ही तरुण पिढीनं महिलांनी राजकारण द्यावं असं म्हणत नाही, आम्ही प्रोत्साहन पण देत असतो. म्हणून तर आज आम्ही इथं आलेलो आहोत आणि तुमच्याशी संवाद साधतोय. मला अगदी एक शेवटचाच क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे. मुळात या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत, मग ड्रेनेज असेल, आणखी बाकी तुम्ही जो विषय मांडलेला आहे, आरक्षणामुळं रेड झोनमुळं सगळा प्रॉब्लेम झालेला आहे, आरक्षण सुटत नाही आहे. मुळात इथल्या नागरिकांना एक असं देखील एक व्यक्तिमत्व हवं राजकारणातलं जे महिला सुरक्षिततेसाठी पण पुढे येईल. तर त्यासाठी काही वेगळं विजन आहे का? त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? नक्कीच. आज अनेक माध्यमातून मी अनेक महिलांशी जोडलेले गेले आहे. तर जेव्हा त्या मला बोलतात की आम्हाला एक हक्काचा माणूस पाहिजे आम्हाला आमचे प्रश्न मांडण्यासाठी, तर त्या जेव्हा एक प्रतिनिधीकडून अपेक्षा व्यक्त करतात तेव्हा ते व्यक्त होतात, तेव्हा ते म्हणतात की आम्हाला सुरक्षिततेच्या दृष्टीने आमच्यावर उपाययोजना करण्याची, प्रभागात CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच महिलांना, मुलींना एक संरक्षणासाठी धडे दिले पाहिजे, प्रशिक्षण धडे दिले पाहिजे. तसेच यापुढे जाऊन म्हणजे आमच्या प्रभागाची अशी इच्छा आहे की इथे पोलीस स्टेशन बऱ्याच अंतरावर आहे, तर या प्रभागात एखादी पोलीस चौकी मंजूर झाली तर त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची माझी इच्छा आहे. नक्कीच. धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एकंदरीत हे सगळे इच्छुक उमेदवार प्रत्येकाकडे काही ना काहीतरी एक विजन आहे, प्रत्येकाकडे एक अशी भूमिका आहे की आम्ही या प्रभागाचा विकास कसा करू शकतो, ही त्यांच्याकडे एक किल्ली आहे, आपण ज्याला म्हणून मास्टर की आहे. पण यांची पावलं जोपर्यंत महानगरपालिकेमध्ये पडत नाहीत तोपर्यंत यांची विजन, यांची भूमिका यांच्यापुरती सीमित राहते. त्यामुळे आता या प्रभागातल्या जनतेनं हे ठरवायचं आहे की नेमकं आत्ता या प्रभागात जी काही जनता रेड झोन, प्राधिकरण, या आरक्षण, ड्रेनेज या माध्यमांमधून पिचली गेलेली आहे, त्यातून तिला बाहेर काढणारा उमेदवार निवडून द्यायला हवा. PCMC न्यूजच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण आज दिवसभरात 4, 5, 6 या तिन्ही प्रभागांमध्ये जाऊन आलो आणि अर्थातच आजच्या समस्या जर आपण जाणून घेतल्या तर त्यामध्ये निश्चितपणे दूषित पाणी, त्याच जोडीला अनियमित पाणी, त्या पाण्याची वेळच नाही, दिवसाआड पाणी, रस्त्यांचा प्रश्न, खड्ड्यात रस्ते, रस्त्यात खड्डे, महिला सुरक्षितता हा प्रश्न आहे. CCTV कॅमेरे काही ठिकाणी चालू आहेत तर काही ठिकाणी बंद आहेत. या प्रभागामध्ये रेड झोन, प्राधिकरण याच्यामध्येच जनता पिचली जाते. असे एक ना अनेक प्रश्न आहेत. आता हे प्रश्न सोडवायचे असतील तर माई असतील, प्रियांकाताई असतील, निलेशजी असतील आणि आणखी असंख्य उमेदवार जे इथं या ठिकाणी येऊ शकले नाहीत, पण ज्यांची इच्छा आहे त्यांनी आमच्याशी थेट 85 52 933 933 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. इतकंच नव्हे तर आम्ही रात्री 8 वाजता आवाज पिंपरी चिंचवडचा हा लाईव्ह कार्यक्रम घेणार आहोत. या कार्यक्रमामध्ये ते किंवा जनता कोणीही आम्हाला या क्रमांकावर संपर्क साधू शकतं, आपली समस्या मांडू शकतो आणि आमच्यापर्यंत पोहोचू शकतो. अर्थातच होय मी इच्छुक
या कार्यक्रमाअंतर्गत जो अल्पावधीतच लोकप्रिय झाला PCMC न्यूजचा कार्यक्रम, तिथे अनेक जण येऊन आपली भूमिका मांडतात. या ठिकाणाहून देखील ज्यांना कोणाला अपेक्षित, ज्यांना इच्छा आहे, ज्यांना यायचं आहे, ज्यांना माझं एक स्वतःचं विजन वेगळ्या पद्धतीने सांगायचं आहे, त्यांच्यासाठी आम्ही कायम त्या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांचं स्वागत आहे. पण जे लोक आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचणं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्यासाठीच प्रत्येक प्रभागामध्ये जातोय, इच्छुक उमेदवारांशी संवाद साधतोय आणि पिंपरी चिंचवडकरांची जी उत्सुकता आहे त्या उत्सुकतेसाठीच हा कार्यक्रम या पद्धतीनं आयोजित करतोय. त्यामुळं धन्यवाद तुम्हा सर्वांचंच, माई, निलेशजी आणि प्रियांकाताई. खरं तर या प्रभागात अनेक इच्छुक उमेदवार असतील. आपल्याला आठवत असेल 2017ला या ठिकाणी राजेंद्र लांडगे, लवी लांडगे, नंतर यशोदा बोईनवाड आणि सारिका लांडगे हे सगळेजण निवडून आले होते. भले प्रस्थापित असतील, पण प्रत्येकाला हे जाणून घ्यायचं आहे की या प्रभागाचा विकास करणारा पुढचा नगरसेवक कोण. मागच्या वेळी अपक्ष 3 जण उभे राहिले होते 4 जागांसाठी, एकूण 16 जण उभे होते. यावेळी कदाचित अपक्षांची संख्या जास्त असू शकते. अर्थात उद्या भेटूयात पुन्हा एकदा नवीन प्रभागांमध्ये जाऊन PCMC न्यूजच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 7, 8 आणि 9 जाणून घेऊयात पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे, इच्छुक. पाहत रहा PCMC न्यूज. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक. थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला. परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला. तारीख, वेळ, ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतंय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक.